तर नमस्कार बांधवांनो। तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील CID चौकशी करण्यात आली। त्यावेळेस अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत, अनेक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत की त्याच्यामध्ये CID चौकशी केल्यानंतर CIDने असं सांगितलं आहे की ह्याच्यामध्ये एक मोठ्या नेत्याचा हात आहे, असं नेत्याचा हात सांगितलेला आहे। पण तो अद्याप नेता नेमकं कोण आहे तो अद्याप आतापर्यंत कोणतंही समोर आलेलं नाही। त्यानंतर जे काही CID चौकशीमध्ये नेमकं मुख्य सूत्रधार ह्या प्रकरणामधील मुख्य सूत्रधार कोण आहे हे पण अद्याप समोर आलेलं नाही। नेमकं हे CID नेमकं या जनतेला नेमकं येड्यात काढत आहे का, नेमकं हे पोलीस प्रशासन असेल किंवा कोणत्या राजकीय दबावाखाली हे CID चालत आहे का, हे सर्व गोष्टी याच्यामध्ये आपल्याला म्हणजे म्हणावं लागेल। कारण एकंदरीत दुसरीकडे पाहिलं तर ह्या घटनेमधील म्हणजे अनेक लोकांवरती ज्या म्हणजे अनेक आरोपी असतील त्या आरोपींचेही नाव समोर आलेले आहेत। अद्याप पण CIDच्या आतापर्यंत ते आणि पोलीस प्रशासनाच्या हाती अद्याप ते कोण जे आरोपी आहेत ते अद्याप समोर त्यांच्या हाती लागलेले नाहीत। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाल्मिक कराड असतील यांच्यावरती पण आरोप झाले, त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावरती पण आरोप झाले। हे आरोप होत असताना त्या ठिकाणी त्यानंतर मग धनंजय मुंडे असे बोलले की आमचाही कोणताही हात नाही त्याच्यामध्ये, किंवा त्यानंतर म्हणजे अनेक लोक बोलत होते की वाल्मिक कराड यांचा पण हात नाही, असं अनेक गोष्टी त्यामध्ये बोलत होते। परंतु त्यानंतर आता वाल्मिक कराड ह्यांनाही अटकही झाली, म्हणजे अटक झाली का सरेंडर झालं काय झालं हे आता एकंदरीत सगळं ते काही नाटकं चालू आहेत एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु त्याच्यामध्ये पाहिलं तर आता म्हणजे धनंजय मुंडे हे पण यांच्यावरती आरोप झाले, परंतु धनंजय मुंडे यांचा पण हात आहे का एकंदरीत असं आपल्याला त्याच्यामध्ये बोललं तर पाहिलं तर असे काही पुरावे आहेत त्याच्यामुळं धनंजय मुंडे यांची घाबरगुंडी उडाली होती। कारण पहिलं तर समज म्हणलं तर एक तर जे काही हत्या घडली एवढं प्रकरण घडलं असताना त्याच्यावरती धनंजय मुंडे असं बोलले की असे बाहेर काय दुसरीकडे महाराष्ट्रात असे काही प्रकरण होतच नाहीत का, अशी काय हत्या होतच नाहीत का। त्यानंतर अद्याप बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही धनंजय मुंडे बिलकुल त्या कुटुंबाला सुद्धा त्या ठिकाणी भेटीसाठी गेले सुद्धा नाही, विचारपूस सुद्धा केली नाही, चौकशी सुद्धा केली नाही, असं मला तर काय पाहायला मिळालं नाही। तुम्हाला मिळालं असेल तर काय माहीत नाही, मला तर काय पाहायला मिळालं नाही। त्यानंतर दुसरं असं की धनंजय मुंडे हे त्यानंतर ज्यावेळेस समज मीडिया समोर आले, म्हणजे जे काय पहिल्यांदा हत्या झाल्यानंतर जे काय बोलले त्याच्यानंतर बरेच दिवस मीडियाच्या समोर आलेच नाही। त्यानंतर जे काय सभागृहाच्या बाहेर धनंजय मुंडे यांना मीडियावाल्यांनी त्या ठिकाणी धरलं त्या ठिकाणी आणि म्हणलं मीडियावाल्यांनी अनेक त्यांना प्रश्न विचारायला चालू केले। त्याच्यावेळेस धनंजय मुंडे यांचे तत्मम होत होतं, त्यांना काय बोलावं लवकर सुधरत नव्हतं। ते अजूनही त्यांचे व्हिडिओ पहा तर मग जर म्हणजे त्याच्यामध्ये त्या प्रकरणामध्ये जर तुम्हाला समज काही तुमचा बिलकुलच काही म्हणजे सहभाग नाही किंवा तुमच्या कोणत्या कार्यकर्त्याचा काही सहभाग नाही त्याच्यावेळेस तुम्हाला घाबरायची काहीच गरज नव्हती। मग जर कर नाही तर डर कशाला, तर मग धनंजय मुंडे यांची का घाबरगुंडी उडत होती त्या ठिकाणी, समज त्यांना वाटत होतं की आपला काही सहभाग नाही किंवा काहीच नाही। त्यानंतर धनंजय मुंडे हे फडणवीसांना काय भेटायला गेले होते त्या ठिकाणी, फडणवीसांना भेटायला गेल्यानंतर त्याच दुसऱ्या दिवशी मग वाल्मिक कराड बाहेर आलेले आहेत। त्यानंतर मग एकंदरीत हे असं प्रकरण झालं की हे धनंजय मुंडे हे गेले फडणवीसांना भेटायला गेले, त्यानंतर बोलले असतील की आपण हे आता प्रकरण कसं तरी दाबू, कसं तरी हाताळू आणि वाल्मिक कराडला ह्यांना समज बाहेर काढू। आता आपल्याला माहीत नाही की ह्याच्यामध्ये कोणाचा हात आहे, कोण मुख्य आरोपी हे आता आपल्यालाही माहीत नाही। कारण एकंदरीत पाहिलं तर आता हे CID चौकशी नेमकं किती दिवस चालू आहे नेमकं, CIDला वाल्मिक कराड पुण्यात असून जर माहीत नसेल तर मग CID नेमकं करते काय, आणि त्यांच्या कार्यकर्त्याला परळीचे कार्यकर्ते जे काय अनेक कार्यकर्ते आहेत त्यांचे जवळचे सहकारी आहेत त्यांना माहिती आहे की वाल्मिक कराड हे इथं अख्ख्या बीड जिल्ह्यात माहिती आहे की वाल्मिक कराड हे पुण्यात आहेत, हे सगळ्याला माहिती आहे, परंतु CIDला काय माहीत नाही। त्यानंतर एवढ्या गोष्टी असताना नेमकं CID नेमकं काय करते, CID नेमकं ह्या राजकीय दबावाखाली आहे का एकंदरीत असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण त्यानंतर जी म्हणजे त्या CID चौकशीचे जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये समज सांगितलं की वाल्मिक कराड सरेंडर होणार आहेत, सरेंडरला त्या ठिकाणी आले। त्यानंतर त्यांचे काही कार्यकर्ते होते, त्यांच्यासोबत जे काही सहकारी होते त्यांची चौकशी करायची सोडून त्या ठिकाणी जे काही पोलीस होते त्या ठिकाणी ते त्या कार्यकर्त्यांना असं बाजूला ढकलत होते, तुम्ही जा म्हणत होते, त्यांना हाकलून देत होते। का नेमकं हे काय चाललंय नेमकं, म्हणजे जनतेला नेमकं येडं बनवायचं काम चालू आहे का नेमकं। जर ते सहकारीच ते जे काय सोबत साथीदार होते त्याला जर धरला असतं, त्यांची जर चौकशी केली असती, त्यांचे मोबाईल तपासले असते, त्यांच्याकडून चांगली त्यांची नार्को टेस्ट केली असती, लगेच समजलं असतं कोण आरोपी नेमकं कसं काय प्रकरण घडलं सगळं समजलं असतं। पण त्या जे काही सहकारी होते त्यांना असं पोलीस त्या ठिकाणी लांब हाकलून देत आहेत, त्यांना जा पळा म्हणत आहेत। त्या ठिकाणी मग पत्रकार बांधव त्यांच्या पाठीमागे पळत आहेत, ते पुढं पळत आहेत सहकारी जे वाल्मिक कराडचे, आणि त्याच्यामध्ये मग पत्रकार बांधव त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारतात। त्याच्यावेळेस ते असं बोलतं की आम्ही
इकडं देवाला आलतो, मग समजलं इकडं आमचे अण्णा आले तर असं समजलं, मग आम्ही इथं भेटायला आलो. नेमकं हे समजतंय कसं नेमकं ह्यांना? CIDला कसं काय समजत नाही नेमकं? मग CIDने त्यांची का चौकशी केली नाही? जे सहकारी होते त्यांची पण चौकशी केली नाही. त्यांना तर लांब पाळा म्हणत आहे पोलीस प्रशासनानं. नेमकं ते त्यांना उलटी सुरक्षा देत आहे. पत्रकार बांधव त्यांच्या जवळ येऊ नयेत म्हणून पोलीस प्रशासन त्यांचे सहकारी असे गाडीमध्ये त्यांना धरत आहेत, त्या गाडीमध्ये नेत आहेत त्यांना. नंतर मग त्यांना काही सोडून दिलं का काय केलं? काही मला असं पाहायला त्या व्हिडिओमध्ये दिसलं की त्यांच्या सहकाऱ्यांना पोलीस प्रशासन असं ढकलून लावत होतं, जा म्हणत होतं तुमची काही गरज नाही, आम्ही फक्त आता नेऊ. त्यानंतर मग आता एवढं झालं. त्यानंतर मग वाल्मिक कराडांची समज त्या ठिकाणी मग त्यांची जेवणाची बळच पोलीस प्रशासन त्यांना जेवण घालतंय, बळच त्यांना नाश्ता घालतंय. ते नको नको म्हणत आहेत. मग आता नको नको म्हणल्यानंतर मग आता हॉस्पिटलमध्ये जायचं, मग आता त्यांना मग ॲडमिट होणार. मग हे काय ते काय त्यांना काहीतरी 14 दिवसाची काहीतरी चौकशी होणार आहे, काय होणार आहे अजून ते अद्याप नेमकं अटक झाले का सरेंडर झाले का नेमकं हे काहीतरी नाटक चालू, हे अद्याप काही कुणालाच काही समजायला तयार नाही. नेमकं चाललंय काय, नेमकं का जनतेला येडं बनवायचं काम चालू हे अद्याप काही समजायला तयार नाही. त्यानंतर हे काय सर्व गोष्टी होती. त्यानंतर मग नेमकं ह्या लोकांना एवढी हत्या झाली त्या ठिकाणी, एवढ्या सरपंचाची हत्या झाली, ह्यांना नेमकं बळ मिळतंय कुठून? त्या ठिकाणी कोणाची कसं काय हिंमत होती डायरेक्ट एखाद्यापर्यंत हत्या करणं असेल, डायरेक्ट इतक्यापर्यंत व्हिडिओ व्हायरल करणं असेल, पुन्हा मोठ्या नेत्यांना बड्या नेत्यांना कॉल करणं असेल, ह्यांना हिमती येतात कुठून? नेमकं ह्यांच्यापर्यंत शस्त्र कुठून पोहोचत आहेत? सर्व गोष्टी काय ज्या काय घडत आहेत नेमकं हे कुठून होत आहे त्या ठिकाणी? त्यांना नेमकं बळ मिळतंय कुठून नेमकं? त्यानंतर त्याच्यामध्ये घडत असताना त्या ठिकाणी अनेक गोष्टी समोर आल्या की अनेक बीड जिल्ह्यामध्ये असे अनेक काही शस्त्र अनेक वापरणारे जे काही लोक आहेत त्यांच्याकडे बिलकुल कोणतंही परवानगी नाही आहेत. बिना परवानगीची हे अनेक लोक हे शस्त्र वापरत आहेत. ते नेमकं शस्त्र आले कुठून? ह्यांच्याकडे कुठून येत आहे त्यांच्याकडे? त्यानंतर ते पुन्हा असे पूर्ण रस्त्याने उघड फिरत आहेत शस्त्र घेऊन. त्यानंतर हे गोष्ट असताना त्यांना नेमकं बळ मिळतंय कुठून? हे शस्त्र वापरायचं असेल, त्या ठिकाणी कुठं गोळीबार करणं असेल, बीडमध्ये असेल, पूर्ण बीड जिल्ह्यात कुठे शस्त्र घेऊन फिरणं असेल, व्हिडिओ काढणं असेल, अनेक गोष्टी असेल, हे सर्व दहशत पसरणं असेल, ह्यांना नेमकं बळ मिळतंय कुठून त्या ठिकाणी? त्यानंतर त्याच कोर्टाच्या बाहेर नेमकं जे काय त्याच्या वाल्मिक कराडांना सरेंडर केलं किंवा त्या काय अटक झालं काय झालं त्याच्यानंतर जे काय कोर्टामध्ये त्या ठिकाणी ते काय झाली चौकशी झाली काय झालं त्याच्यामध्ये हे सगळं झालं असताना त्या ठिकाणी त्याच कोर्टाच्या बाहेर लोक इकडचे वाल्मिक कराडांचे कार्यकर्ते आहेत ते काय बोलत आहेत की मग आमच्यावरती 302चे आमच्या लय मोठे आमच्या गुन्हे दाखल आहेत, आमच्यावरती खंडणीचे खूप गुन्हे दाखल आहेत, पण आतापर्यंत असलं कधी झालं नव्हतं, इतक्यापर्यंत आम्हाला लगेच सोडून दिलेलं, असं अनेक गोष्टी हे जे कार्यकर्ते ते कोर्टाच्या बाहेर बोलत आहेत. मग नेमकं हे ह्यांना बळ येतंय कुठून? त्या ठिकाणी त्या कोर्टाच्या बाहेर असेल, पोलीस स्टेशनच्या बाहेर असेल, मोठमोठ्याने घोषणा देत आहेत त्या ठिकाणी, वाटेल ते बोलत आहेत त्या ठिकाणी, आणि पोलिसांनाही काही बोलत आहेत त्या ठिकाणी का म्हणजे अनेक गोष्टी आपल्याला समोर आलेल्या, हे काय सांगायची गरज नाही वेगळं, पण हे सर्व नेमकं बळ मिळतंय कुठून? या ठिकाणी जे काय गोष्टी घडतं हे जे काय त्यानंतर इतके दिवस 22 दिवस त्या नेमकं 22 दिवस ह्यांना जर CIDला जर अख्खे आरोपी जर सापडत नसेल, नेमकं CID करते काय? नेमकं करत काय? त्यानंतर फडणवीस हे तर मोठ्याने बोलत आहेत की एकालाही सोडणार नाही, त्या ठिकाणी त्यांना मुख्य सजा दिली जाईल, मुख्य आरोपी कोण असेल मग त्या ठिकाणी मग जे मुख्य आरोपी असेल त्यांना हाती का लागत नाहीत? नेमकं इतके दिवस का लागत आहेत त्या ठिकाणी? जरी आता समज ते कुठं बॉर्डर ओलांडून बाहेर गेले असले त्या ठिकाणी ते काय हत्या केल्या तर लगेच ते गेले नसतील, कारण त्यांच्याकडे आता एवढी हिंमत मिळालेली आहे की त्यांच्यापाशी बळ आहे, कारण जे लोक काही अनेक ठराविक राजकीय नेत्यांच्या जीवावरती समजते काय दहशतीचं वातावरण पसरायचं काम करत आहेत, त्यानंतर जे काय हत्या झाल्यानंतर ते लगेच ते गेलेले नसणार आहेत त्या ठिकाणी, महाराष्ट्राच्या तर बाहेर ते गेलेले नसलेले. मग जरी ज्यांनी बॉर्डर क्रॉस केली असेल त्यावेळेस तर काहीतरी चेकअप झाला असेल ना, कुठंतरी काहीतरी यंत्रणा त्या ठिकाणी लावलीच असेल, पण त्यावेळेस त्यांना उलटी सेफ जागी त्या ठिकाणी सुरक्षित जागी पोलीस प्रशासनानं सुद्धा का ठेवलं आहे का? एकंदरीत आपल्याला असं म्हणावं लागेल, कारण अद्याप जर 22 दिवस झालं तरी समजते मुख्य आरोपी जर सापडत नसेल, नेमकं पोलीस प्रशासन हे राजकीय दबावाखाली आहे का? त्या ठिकाणी CID नेमकं राजकीय दबावाखाली आहे का? एकंदरीत असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर जे काही एवढं निवडणुकामध्ये असेल किंवा अनेक गोष्टी असेल याच्यामध्ये एवढं काय भांडण होत आहेत, अनेक गोष्टी काय ज्या घडत आहेत त्या ठिकाणी, तरी पण पोलीस प्रशासन त्याच्यावरती काही ॲक्शन घेत नाही. त्यानंतर जे काय सर्व पुरावे जे काही झाले सगळ्या गोष्टी आहेत त्याचे व्हिडिओ समोरासमोर अनेक मीडियावरती व्हायरल झालेल्या आहेत, तरी पण पोलीस प्रशासन असेल, निवडणूक आयोग असेल, अनेक गोष्टी असतील त्याच्यावरती बिलकुल का नेमकं ॲक्शन घेत नाही? ह्याच्यावरती नेमकं जे काय पोलीस प्रशासन असेल महाराष्ट्रातलं ते नेमकं राजकीय दबावाखाली चालतंय का? एकंदरीत आपल्याला असं म्हणावं लागेल. जर अद्याप जर हे त्यानंतर एवढी हत्या झाल्यानंतर त्या
जे काही आरोपी आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी, त्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा तक्रारची म्हणजे तक्रार घेत नव्हतं. नेमकं पोलीस प्रशासन नेमकं काय करत आहे त्या ठिकाणी? नेमकं पोलीस प्रशासन जर ह्या जनतेला न्याय देण्यासाठी नसेल तर त्या पोलीस प्रशासनाचा नेमका फायदा काय? नेमकं का फक्त नुसतं राजकीय जे काय लोक आहेत त्यांच्याच फक्त जे काय राजकीय लोक सूचना देतील किंवा जे काय सांगतील त्यांच्याच म्हणण्यावरती चालणारे पोलीस प्रशासन आहे का? एकंदरीत असं म्हणावं लागेल. म्हणजे त्यानंतर एवढं न्याय त्यांना मिळण्यासाठी CID चौकशी व्हावी या गोष्टीसाठी अक्षरशः रस्त्यावरती उतरावं लागत आहे. अनेक मोठमोठे मोर्चे करावं लागत असतील तर त्या ठिकाणी हे अक्षरशः म्हणजे एकंदरीत खूप म्हणजे निंदाजनक आहे. अक्षरशः हे जनतेसाठी सुद्धा धोकादायक आहे. कारण जर आज त्या सरपंचासोबत घडलं, उद्या कोणासोबतही घडेल, त्यावेळेस प्रत्येकाला असाच न्याय मिळण्यासाठी प्रत्येकाला रस्त्यावरती यावं लागेल. तरी पण पोलीस प्रशासन जर काहीच ॲक्शन घेत नसेल किंवा जर तपास लावत नसेल ज्या कोण मुख्य आरोपी, तर नेमकं ह्या पोलीस प्रशासनाचा नेमकं फायदा काय? नेमकं हे फक्त राजकीय दबावाखाली चालत आहे का? एकंदरीत आपल्याला असं म्हणावं लागेल. जोपर्यंत जे काय आता हे एकंदरीत असं काय होणार आहे की आता जे काय फडणवीस असतील, मुख्यमंत्री असतील, हे काय फक्त बोलायला बोलतील की फक्त आम्ही असं करणार तसं करणार, पण अद्याप ह्यांचं सगळं काय जे काय चालू आहे ते प्लॅननी चालू आहे. कारण अक्षरशः जर जे सहकारी होते, जे वाल्मी कराड यांच्या सोबत होते सहकारी, त्यांची का चौकशी केली जात नाही का? आणि हे ह्यांना मुख्य आरोपी सापडा सोडून हे दुसरं सापडतात. पहिली बायको कुणाची सापडली, ह्याची दुसरीच बायको सापडली, त्याची चौकशी चालू आहे, ह्याची चौकशी चालू आहे, हे दुसऱ्याची चौकशी चालू करत आहेत तिकडं त्या ठिकाणी. त्यानंतर जे संतोष देशमुख त्यांच्या भावाची चौकशी करत आहेत, पण अद्याप जे काय आरोपी कुठं आहेत, नेमकं आरोपी कुठं फरार झालेत ह्याची चौकशी बिलकुल का CID करत नाही. नेमकं एकंदरीत फक्त नेमकं म्हणण्यापुरतं आहे का? जे काय मोठमोठे समज मुख्यमंत्री असतील हे काय बोलत आहेत ते नेमकं फक्त खोटी आश्वासन देत आहेत का जनतेला, का येडं बनवत आहेत नेमकं? त्यानंतर ह्याचे एकंदरीत कसं चालू आहे की प्रकरण आपल्याला कसं हळूहळू हे प्रकरण दाबण्यात येईल यासाठी अनेक गोष्टी राजकीय नेत्यांचे या ठिकाणी प्लॅन असतील आणि नंतरच हे सर्व गोष्टी होत आहेत. त्यानंतर हे फक्त जनतेला येडं बनवायचं काम आहे. जर खरंच त्या ह्यांना उलटी आरोपीला कसं केलं की 22 दिवस का दिले, इतके दिवस की पुरावे नष्ट करण्यासाठी, त्यानंतर हे काय पुरावे सापडू नयेत, कोणतीच गोष्टीत हे सापडू नयेत यासाठी हे आरोपींना या ठिकाणी सुरक्षित जागे नेऊन ठेवलं असेल. त्या ठिकाणी पुरावे नष्ट करण्यासाठी हे सर्व गोष्टी ज्या घडल्या आहेत, इतके दिवस ते काय लांबवलं आहे, आरोपी सापडत नाहीत, हे सर्व गोष्टी ह्यासाठीच चालू आहेत की पुरावे नष्ट व्हावेत, त्यानंतर ह्यांचा कुठंच काही हात नसू नये हे दाखवण्यासाठी हे एकंदरीत हे सर्व खोटं नाटक या ठिकाणी हे करून जनतेला हे येडं बनवायचं काम हे नेमकं पोलीस प्रशासन करत आहे का, CID करत आहे का, नेमकं हे मोठमोठे आपले मुख्यमंत्री हे करत आहेत का? एकंदरीत आपल्याला असं म्हणावं लागेल. एकंदरीत पुढं काय घडतंय हे आपल्याला लवकरच पाहावं लागेल. त्यानंतर पोलीस प्रशासन योग्य ती कोणत्या राजकीय दबावाखाली न येता, CIDने सुद्धा कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता त्या ठिकाणी जे आरोपी असतील त्याचा लवकरात लवकर त्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे ह्याचा सापडायला हवा आणि त्या ठिकाणी मुख्य आरोपीला लवकरात लवकर कशा प्रकारे सजा मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवा. बिलकुल कोणत्याही राजकीय दबावाखाली न राहता आपली कसून चौकशी आरोपींची चौकशी करावी. त्या ठिकाणी जे काही त्यांच्यासोबत जरी सहकारी असतील त्यांची सुद्धा कसून चौकशी करावी हे पोलीस प्रशासनाला विनंती. आणि CID जे काही पथक त्यांनी नेमलेलं आहे त्यांनी पण सुद्धा लवकरात लवकर ह्या आरोपींची लवकरात लवकर कसं शोध लावला जाईल यासाठी प्रयत्न करावे. आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.